BDS ला ऍडमिशन घेतलंस कशासाठी? फिजिओथेरपी करायचं होतं त्यापेक्षा, BMS करायचं होतं त्याच्यापेक्षा, MBBS ला तुला ऍडमिशन भेटलं नाही? काय त्या 28 जातात? किती पैसे भेटणार आहेत? किती कमवणार आहेत? हे सर्व काही तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर ऐकायला भेटलं असेल. आणि जेव्हा तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू करतात त्यावेळेस ऐकायला भेटतं की सॅच्युरेशन खूप आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे, तुम्ही ह्याच्यातून काही कमाई करू शकत नाही. कशी कमाई करू शकत नाही? एक सक्सेसफुल डेंटिस्ट रन करण्यासाठी, तुमची डेंटिस्ट्री रन करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगची गरज असते. तुम्ही क्लिनिक कुठे टाकताय, लोकेशन कुठे टाकताय, तुमचं लोकेशन काय, तुमच्या स्किल्स काय आहेत, तिथले लोक कसे आहेत, त्यांची पेइंग कॅपॅसिटी कशी आहे, तुम्ही रेट्स काय ठेवले पाहिजे, तुम्ही चार्जेस किती घेतले पाहिजे, हे सर्व मॅटर करतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला सगळ्या सांगू शकतो. मी डॉक्टर सिद्धांत रणदिवे. मी दररोजचे मिनिमम 10 पेशंट माझे अपॉइंटेड असतात. एक 15 पेशंट मी दररोज चेक करतो, OPD असते, फुटफॉल असतो. पण हे सर्व करण्यासाठी मी एक सिस्टीम बसवली. गेले 5 वर्ष मी प्रॅक्टिस करतो. या 5 वर्षात मी सुरुवातीला माझी हीच कंडिशन होती. मी भरपूर चुका केल्या, पण त्या चुका तुम्ही करू नये यासाठी मी एक डेंटिस्ट्रीवर पूर्ण सिरीज बनवतोय, ज्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला सर्व काही डेंटिस्ट्रीबद्दल सांगेन. स्किल्स तर या शेवटी आपापल्या असतात, पण डेंटिस्ट्री एन्हान्स कशी करायची, तुम्ही त्याच्यामध्ये पेशंट फ्लो कसा वाढवू शकता, तुम्ही लोकेशन काय असलं पाहिजे, आणि जर एक्झिस्टिंग लोकेशन तुमचं ऑलरेडी आहे तर तिथे त्याच्यामध्ये तुम्ही काय इम्प्रूव्हमेंट करू शकता, हे मी तुम्हाला एक 10 एपिसोडच्या सिरीजमध्ये सर्व काही सांगणार आहे. तर हे सर्व जाणून घेण्याकरिता नक्की मला फॉलो करा. मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील, तुम्ही तो पहा. त्याच्यातून तुम्हाला काही जर घेण्यासारखं वाटलं तर ते घ्या आणि आपल्या डेंटिस्ट्रीला ब्युटिफुल बनवा. खूप सुंदर फील्ड आहे आणि इन्कमही खूप चांगली. काळजी करू नका.